सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि या सर्व आजच्या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका नेमकी काय असेल किंवा जळगाव जिल्ह्यातल्या रावेर आणि जळगाव लोकसभेबद्दलची राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेमकी रणनीती आणि भूमिका काय असेल या गोष्टींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील आहेत। दादा, काय सांगाल एकंदरीत महायुतीचा जागांचा अद्याप जो राज्यातला तिढा आहे तो अजून पण सुटलेला नाही आहे। बऱ्याच ठिकाणी आता विजयतारांनी जरी माघार घेतली असली तरी नाशिकची जागा असेल आणि इतर जागांमध्ये पण महायुतीचे काहीतरी कुठेतरी आणलेलं आहे आणि त्यामुळे ही नेमकं हा तिढा कधी सुटेल काय वाटतं? नाही, मुळामध्ये कुठलाही तिढा आता माझ्या माहितीनुसार काही बाकी नाही आहे। एखाद दुसऱ्या जागेवरती प्रत्येक पक्ष आपापला दावा करत असतो, पण महायुतीची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता त्या जागेकरता निवडून आणण्याकरता प्रयत्नसुद्धा करत असतो। जर उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही राष्ट्रवादीकरता जळगाव जिल्ह्यात एक जागा मागत होतो, पण महायुतीमध्ये ती भारतीय जनता पार्टीला गेल्यानंतर आम्ही कामाला लागलो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार ज्या पक्षाचा आहे त्याच्या आधीच आम्ही आमचा मेळावा घेतला। याचा अर्थ ज्या ठिकाणी आपल्याला आजच्या तारखेला तिढा जरी वाटत असला तरी सुद्धा तो तिढा हा सुटलेल्याच जमा आहे आणि तोपर्यंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जागा आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे असा मागण्याचा अधिकार आहे। दादा, एक जळगाव आणि रावेरमध्ये दोघे उमेदवार भाजपचे जाहीर झालेले आहेत। या दोघे उमेदवारांकडून आपल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला कुठेतरी लांब ठेवते भाजप अशी खतखत आज मेळाव्यात बोलून दाखवली कार्यकर्त्यांनी। यावर नेमकी आपली पुढची भूमिका काय असणार? नाही, ही कार्यकर्त्यांनी मांडलेली खतखत ही वस्तुस्थिती आहे, परंतु कोणत्याही पक्षाचा उमेदवार जरी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून फिरायला लागला असेल, काम करत असेल, तर उमेदवाराला सगळ्या गोष्टी सुचत नसतात आणि उमेदवाराकडनं आपण अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं असतं। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोपर्यंत समन्वय समिती तिन्ही पक्षांची या ठिकाणी निर्माण होऊन गाव पातळीवरती तालुका पातळीवरती निरोप दिले जात नाही तोपर्यंत उमेदवाराने कोणाकडे जावं हा एक संभ्रम असतो आणि तो संभ्रम दूर होण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर प्रयत्न होतील आणि उमेदवाराला सोयीने प्रचार करता येऊ शकतो, एकमेकांमध्ये दुराग्रह निर्माण होणार नाही याचा प्रयत्न होऊ शकतो। त्याकरताच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा या ठिकाणी घेतला गेला आणि आम्हाला अजितदादांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत की महायुतीचा प्रत्येक उमेदवार हा निवडून आला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली कारवाई सुरू केली, प्रयत्न सुरू केले आणि तसा मेळावासुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असलेली ताकद आज ती कामाला लागली। दादा, आता 2019चा जर अनुभव घेतला तर शिंदे गटाचा अनुभव असा आहे की 2019मध्ये त्यांनी लोकसभेचं काम केलं, मात्र त्यांच्यासोबत दगाफटका झाला विधानसभामध्ये आणि तसाच आता आपण यंदा महायुतीमध्ये सहभागी झालो आहोत। आपल्या पण काही अटी शर्ती राहणार आहे की आपल्यासोबत दगाफटका होऊ शकतो, या संदर्भातल्या काही अटी शर्ती तुम्ही वरिष्ठांकडे बोलून दाखवल्या आहे की कारण लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक आहे? राजकीय क्षेत्रात काम करत असताना स्वाभाविक आहे या गोष्टी, भविष्यामध्ये आपल्याबरोबर काय होईल असा एक प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये असतो। तोच शिवसेनेने सुद्धा यापूर्वी मांडून दाखवलेला आहे, तोच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही कार्यकर्त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे की आम्हाला जिल्हा परिषदेला काही स्थान राहील का, पंचायत समितीला काही स्थान राहील का, नगरपालिकेत राहील का, विधानसभेच्या जागा आम्हाला लढवायला मिळतील का, आणि ज्या लढवायला मिळतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हेच खासदार जे आता आमच्याही प्रयत्नातून निवडून येतील ते खासदार आमच्या पाठीमागे उभे राहतील का, किंवा त्यावेळीची रणनीती काही वेगळी राहते, हे सगळे मागचे अनुभव बघता शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी त्यांचं भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या। त्याच भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर तेच प्रश्नसुद्धा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर होते। मी नक्की या बाबतीमध्ये जिल्ह्याच्या स्तरावरचे प्रश्न असतील तर जिल्ह्याच्या नेत्यांबरोबर याबाबत चर्चा करेल आणि राज्याच्या स्तरावरचे निर्णय जर का असतील किंवा त्या ठिकाणी चर्चा करण्याची आवश्यकता असेल तर राज्याच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत सुद्धा मी चर्चा करेन। दादा, एक महाविकास आघाडीला जळगावमध्ये उमेदवार मिळत नाही, दोघी ठिकाणी उमेदवार जाहीर नाही। आज शरद पवार गटाची आता थोड्या वेळाची यादी जाहीर होणार आहे, यामध्ये रवींद्र भैयांचं नाव निश्चित होणार असल्याचं सांगितलं जात आहे। नाही, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की महाविकास आघाडीला जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये अजूनही उमेदवार मिळत नाही। रावेरमध्ये ज्यांनी घोषणा केलेली होती त्यांनी निवडणुकीमधनं पळ काढलेला आहे आणि
आता कोणाला तरी बळी द्यायचा या दृष्टिकोनातून कोणाला तरी पकडून आणायचं आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये उभं करायचं, ही कल्पना आहे. जोही उमेदवार असणार आहे तो निवडणार नसल्यामुळे बळी कोणी द्यायचा आणि कोणाचा घ्यायचा हा एक प्रश्न महाविकास आघाडीसमोर आज जळगावमध्ये तुम्हाला दिसतोय, रावेरमध्ये तसा दिसतोय. महाराष्ट्रामध्ये जवळपास 22 ते 24 जागा अशा आहेत की त्या ठिकाणी जबरदस्तीने उमेदवार बोलवले जातात आणि त्यांच्या नावांची घोषणा केली जाते. अदरवाईज वेळ संपल्यानंतर ही जागा बिनविरोध होती की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाविकास आघाडीकडनं कोणीही उभं राहायला मला असं वाटतं इच्छुक दिसत नाही. दादा एक शेवटचा प्रश्न आहे. आज मेळावा झाला आहे, तुम्ही या मेळाव्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की आपण महायुतीच्या उमेदवारांसोबत राहायचं आहे, पण तुम्ही एक गोष्टसुद्धा बोलून दाखवली या ठिकाणी की कुठंतरी आमच्या नेत्यांचा जो असेल, अजित पवार गटाच्या नेत्यांचा असेल, आदर सन्मान झाला पाहिजे, तरच आपण पुढचे त्यांच्याबद्दल काय आहे तो विचार करू. तर ही कुठेतरी संभ्रमावस्थेतली भूमिका आहे. नेमकी भूमिका काय असणार आहे दोघी उमेदवारांबद्दल महायुतीमध्ये? तुम्ही एक घटक पक्ष आहात म्हणून. नाही, आम्हाला एकदा अजितदादांनी आणि सुनील तटकरे साहेबांनी आदेश दिल्यानंतर आम्ही आमच्या पक्षाचं काम महाविकास आघाडीच्या महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचं आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करणार आहोत. आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे, पण त्यात थोडंसं संभ्रमावस्था असल्यामुळे आणि समन्वय नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी काय करावं हा एक प्रश्न निर्माण होतो. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सरळ सूचना दिलेल्या आहेत. समन्वय समिती गठीत होईल, त्या समितीच्या माध्यमातून जो तुम्हाला निरोप येईल त्या पद्धतीने आपण महायुतीच्या उमेदवाराचा या ठिकाणी प्रचार करायचा आहे. समन्वय समिती गठीत नाही झाली आणि आपल्याला विचारलंच नाही तरीसुद्धा आम्हाला माननीय तटकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही प्रचाराला लागा. आम्ही प्रचाराला लागलो आहे. समन्वय समितीचा निरोप येऊ अथवा नको येऊ. भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटाला जरी निवडणुकीपासून लांब ठेवलेलं असलं तरी आज मंत्री अनिल पाटलांच्या मार्गदर्शनात जो मेळावा झाला त्यात त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली की अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील यांनी आदेश दिलेला आहे, त्या आदेशानुसार आम्ही महायुतीचे जे पण उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. त्यांनी आदर सन्मान दिला तरी आणि नाही दिला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी आमची ताकद असेल ती उभी करू आणि त्याच्यासाठी पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करणार असल्याचं मत या ठिकाणी मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.